मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत राज्यभर राबविण्यात येत असून या योजनेच्या सांगतेची तारीख जवळ आली असताना नाशिक जिल्ह्यातील संसरी ग्रामपंचायतीने उल्लेखनीय प्रगती साधली आहे। ग्रामपंचायत अधिकारी हरिभाऊ काळू सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विविध विकास कामांना गती मिळाली असून अनेक प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचले। संसरी ग्रामपंचायत हे प्रगतशील गाव म्हणून ओळखले जाते। या अभियानांतर्गत ग्रामपंचायत प्रशासनाने जलव्यवस्था, स्वच्छता अंतर्गत रस्ते, प्रकाश योजना, गटार व्यवस्था, अंगणवाडी, मूलभूत सुविधा, सार्वजनिक ठिकाणांची सुधारणा तसेच नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणी यांसारखी अनेक कामे मार्गी लावली आहेत। ग्रामपंचायत अधिकारी हरिभाऊ काळू सूर्यवंशी यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेत टीम वर्कच्या माध्यमातून ही कामे वेळेत आणि दर्जेदार स्वरूपात पूर्ण केली आहे। शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून पारदर्शकतेला प्राधान्य देत या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्याची माहिती मिळते। योजनेअंतर्गत उर्वरित कामांसाठीही आराखडे तयार करण्यात आले असून आगामी काळात गावातील मूलभूत सुविधांमध्ये आणखी सुधारणा होणार असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले। गावातील नागरिकांकडूनही सुरू असलेल्या विकास कामांचे अभिनंदन करण्यात येत असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीला चांगला प्रतिसाद मिळतोय। संसरी ग्रामपंचायतीने समृद्ध पंचायत राज अभियानाचा योग्य लाभ घेत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक गती दिली असून पुढील काळातही ही प्रगतशील वाटचाल कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता आपण नाशिक जिल्ह्यातील संसरी या ग्रामपंचायतीत आलेलो आहोत। आपल्यासोबत संसरी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी आणि हरिभाऊ काळू सूर्यवंशी आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी त्यांच्या गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जे 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत राबवले जाणार असून काही दिवसातच या योजनेची सांगता होणार आहे। तर त्यांनी योजनेअंतर्गत गावाचा कसा विकास केला, कोणते कामे मार्गी लावली आणि त्यांनी योजनेआधी किंवा योजनेनंतर जे भविष्यात कामे करणार आहे तर ते कोणकोणते कामे त्यांनी केली आहेत। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 17 सप्टेंबर 2025 पासून सुरू झालेलं आहे। यामध्ये ग्रामपंचायतीने आपले सरकार सेवा केंद्र नागरिकांना वेळेवर सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देणे, आलेल्या अर्जांचं ताबडतोब निरसन करणे इत्यादी बाबी केले। तक्रार निवारण व्यवस्था मोबाईल ॲप डाउनलोड करून त्याचा वापर करण्यासाठी लोकांना प्रवृत्त केलं आहे। भारत कार्ड वितरणचा कॅम्प लावून सगळ्या गावातील लोकांना आयुष्यमान भारत कार्डचं वितरण करण्यात आलेलं आहे। 100% काम झाले। दिव्यांगांना ओळखपत्र विवरण तयार केलेलं आहे। दिव्यांगांना 100% UDID कार्ड देण्याचं काम याच्यामध्ये केलेलं आहे। कर वसुली, घरपट्टी वसुली मध्ये थकबाकीमध्ये 50% सूट देऊन जवळजवळ 100% वसुलीचं टार्गेट 31 तारखेपर्यंत ठेवण्यात आलेलं आहे। आतापर्यंत जवळजवळ 60% वसूल झालेला आहे। शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी हर घर जल प्रत्येक घराला नळ कनेक्शन देण्यात आलेले आहे आणि शुद्ध पाणी पुरवठा केला जाते। पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकटीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीने विहिरीजवळ पाण्याचे बळकटीकरण करण्यासाठी पूर्ण झालेल्या उपाययोजना केलेल्या आहेत। रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येक शासकीय इमारतीला रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आलेलं आहे। सूक्ष्म सिंचनाखाली क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आलेले आहेत। सौर ऊर्जेचा वापर करणे, ग्रामपंचायतीला सौर ऊर्जा तसेच अंगणवाडी, शाळा यांना सौर ऊर्जा ग्रामपंचायतीने 15 CCTV कॅमेरे बसवलेले आहेत। संपूर्ण गावाचा CC कॅमेऱ्यामध्ये हे केलेलं आहे। प्लास्टिक बंदीबाबत ग्रामपंचायतीने कापडी पिशव्याचे वाटप केलेले आहे आणि त्याची जनजागृती गावात केलेली आहे। घनकचरा आपण नाबाबत ग्रामपंचायतीने घंटागाडी सुरू करून सदरचा कचरा हा कंटेनमेंट बोर्डाच्या डम्पिंग ग्राउंडवर पाठवण्यात येतो आहे। सांडपाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीने केलेली आहे। शाळा सुविधा, अंगणवाडी सुविधा, अंगणवाडीसाठी परसबाग करण्यात आलेले आहे। तसेच प्राथमिक शाळेत परसबाग केलेली आहे। पशुवैद्यकीय उपचार केंद्रासाठी खोडा बसवण्यात आलेला ग्रामपंचायत। स्मशानभूमीमध्ये पाण्याची सुविधा, स्मशानभूमीमध्ये लाईटची व्यवस्था, स्मशानभूमीमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। व्यायामशाळा दुरुस्ती करण्यात येऊन व्यायामशाळा व्यवस्थित करण्यात आलेली आहे। वाचनालयात रंगरंगोटी करून त्याचे बोर्ड लावण्यात आलेला आहे आणि बचत गटात संपूर्ण गावातील महिला बचत गटाशी जोडण्यासाठी प्रयत्न करून 100% महिला बचत गटाला जोडण्यात आलेल्या आहेत।
बचत गट महिला उपक्रम हाती घेण्यात आलेला असून आतापर्यंत 30 महिलांना 300 महिलांना लखपती दिदी करण्यात आलेली आहे. कौशल्य प्रशिक्षण व कर्ज वितरण या गोष्टीही या अभियानामध्ये करण्यात आलेल्या आहेत. गट शेतीमध्ये सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्न करण्यात आलेले आहे. आणि मग अनिमिया मुक्त गावांची महिलांची संपूर्ण तपासणी करून SB कॅम्प लावून 100% अनिमिया मुक्त गाव करण्यात आलेलं आहे. स्थानातून रस्त्याचं काम करण्यात आलेलं आहे. रस्त्यांची कामे दुरुस्ती करण्यात आलेली आहे. वृक्ष लागवड आतापर्यंत आम्ही 3000 वृक्षांची लागवड केलेली आहे. नळ पाणी पुरवठा योजनेचं देयक भरणा करण्यात आलेला आहे. पद्धतीने आम्ही या अभियाना कालामध्ये कामकाज केलेले आहे. आणि आतापर्यंत आम्हाला ग्रामपंचायत तालुक्यातून 2 नंबर मार्क मिळालेले आहेत. यापुढे आम्ही आता 1 नंबर मार्क कशी होईल ग्रामपंचायत आणि बक्षीस कसं मिळेल ग्रामपंचायत यासाठी प्रयत्नशील आहोत. धन्यवाद. नक्कीच सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे अतिशय सुंदररित्या तुम्ही योजनांचा पाठपुरावा करून आणि नागरिकांपर्यंत ते पोहोचवत देखील आहेत. आणि अनेक अशा योजना आहेत ज्या महिला आणि सर्वसामान्य नागरिक किंवा गावातील जे गावकरी आहेत ते करीत आहेत. आणि तुम्ही असे चांगलेच कार्य करीत राहात तर भविष्यात तुम्हाला एक आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार नक्कीच प्राप्त होईल. ही आमच्यातर्फे देखील तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे तुमचे धन्यवाद. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.